नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू, जन्म कधी होणार आहे माहीत नाही, मृत्यू कधी येणार आहे माहीत नाही, आणि कुठं होणार आहे जन्म आणि कुठं मृत्यू होणार आहे, कुठं काम करणार आहे, ह्या गोष्टी काहीही माहिती नसतात मित्रांनो। परंतु एक गोष्ट सत्य आहे की ह्या गोष्टीचं काही आपल्याला प्लॅनिंग केल्यावर फार मोठा फायदा होतो, हे नक्की खरं आहे। आता काल जम्मू काश्मीरमध्ये पुलगामामध्ये ते दहशतवाद्यांनी हल्ला केला। माझे मित्र संतोष जगदाळे, आम्ही एका टीममध्ये काम करत होतो मित्रांनो, माझे मित्र आहेत। काल मंगळवारी दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना गोळ्या लागून ते ठार झाले मित्रांनो। ही दुर्दैवी घटना आहे, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो। परंतु बघा ना कसं असतं, दुर्दैवी घटना घडली मित्रांनो, त्यांच्या कुटुंबाला शक्ती मिळो दुःख सहन करण्यासाठी ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो। मला सांगायचे आहे की माणसाचा जन्म कुठं होतो आणि मृत्यू कुठं होतो हे कुणाच्याही हातात नाही मित्रांनो। हे कालच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे। आपण पहा ना, आपण उद्या काय घडणार आहे कुणी सांगू शकत नव्हते। फिरायला गेलेले कुटुंब, त्यांचे मित्र पण होते मित्रांनो। काय पुढच्या क्षणाला घडणार आहे हे कुणीही सांगू शकत नाही। हे आपल्याला वारंवार आपल्या अनेक उदाहरणावरून कळतं। आणि काल घडलेला दुर्दैवी हल्ला, त्यांच्या पुढच्या क्षणाला काय होणार आहे त्यांना कल्पना पण नव्हती, माहिती पण नव्हतं मित्रांनो। अशा घटना कुणाच्या आयुष्यात कधी घडतील माहिती नाही, आणि आपल्याला काय घडणार आहे हे पण माहीत नाही मित्रांनो। जे घडायचं ते घडतं, परंतु संकट किती येतात। जी व्यक्ती पुण्यामध्ये राहत होती आणि फिरण्यासाठी गेली होती, आणि बघा काय घडते, ती त्या दहशतवादी हल्ला झाला त्यांच्यावर। म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहिती पण नसतात, कल्पना नसते। त्याच्यासाठी माणसानं जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं करावं अशी माझी अपेक्षा आहे। उदाहरणावरून एवढंच उदाहरण द्यायचं, कारण की आता गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे मित्रांनो। आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक व्यक्तीला, आपल्याला माहिती नाही, आम्हाला पण आमचं माहिती नाही, परंतु आम्ही काही गोष्टी आपल्याकडं आहेत त्या करायला पाहिजेत। दुर्लक्ष करू नये कधी पण मित्रांनो, टाळाटाळ करू नये। कारण काय होतं, आता मला सांगा, प्लॅनिंग केल्यानंतर काय होईल, फायदाच होईल। नुकसान तर व्हायचं ते होणार, नैसर्गिक घटना असतात काही, समजा उद्या काय घडणार आहे माहीत नाही, परंतु LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे मित्रांनो। कारण माणसाला वेळ कशी येईल कुणीही सांगू शकत नाही। आणि आपण जे पैसे कमवणार आहोत, आता त्यांचं वय पण कमी होतं, अजून पुढे पैसे कमवले असते ते, पण आज ते आपल्यासोबत नाहीत मित्रांनो। त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळो ईश्वरचरणी हीच प्रार्थना मित्रांनो। मला काय म्हणायचे की कुठल्याही माणसाला आपण उद्या आपल्यासोबत किती मोठं संकट आहे हे कुणीही सांगू शकत नाही। त्यासाठीच मी सांगतोय, प्लॅनिंग करणं एवढं हातात आहे। आता बऱ्याच व्यक्ती मेडिक्लेम पॉलिसी किंवा LICच्या पॉलिसी, काही लोक पॉलिसी असेल तर सुद्धा भरत नाहीत। आता कालचा जे हल्ला झाला त्याच्यात 26 लोक मृत्युमुखी पडले। त्यांना माहिती होतं का पुढच्या क्षणाला काय घडणार आहे। एन्जॉय करणारे आपण फोटो पण पाहिले, TV ला पाहिले, किती एन्जॉय करणारे अगोदर, ते घटना घडण्याच्या अगोदर एन्जॉयचे व्हिडिओ पण पाहिलेत मित्रांनो। मला काय म्हणायचे की पुढचा सेकंद तुमचा कसा आहे माहिती नाही। हे जीवनच अशा प्रकारचं आहे माणसाचं। फक्त आपण आहे ना नेहमीच चांगला विचार करून चांगलं प्लॅनिंग करा, तेच सांगतोय। आता मला सांगा, पैसे आपण कमवायचं कधी बंद होणार आहे? एक दिवस तर ठरलं आहे, म्हातारा तर नक्की होणार, परंतु त्याच्या अगोदरच कधी आपलं एक्झिट होणार आहे माहिती नाही। आणि मला सांगा, एखादा व्यक्ती जातो, परंतु त्या कुटुंबावर किती मोठं संकट असतं मित्रांनो। 2 प्रकारची संकट असतात, एक आर्थिक संकट आणि दुसरं मानसिक संकट म्हणजे दुःख। ते दुःख बघा किती, आता प्रत्येकाची हृदय वेगळं असतं म्हणा, प्रेम स्वभाव वेगळा असतो। किती दिवस माणूस हळहळ करेल सांगता येत नाही, दुःख येतं त्या व्यक्तीला राहून। परंतु हळूहळू काही कालांतरानं, जसं आपले आजोबा पंजोबा एक्सपायर झाले आपल्याला आज आठवत पण नाही, तसंच काही दिवसानं मानसिक दुःख तर कमी होईल, परंतु आर्थिक दुःख कधीच कमी होत नाही। त्या कुटुंबाला एवढा मोठा आर्थिक नुकसान जे होतं मित्रांनो, ते आपण LIC ऑफ इंडियाच्या माध्यमातून लिहून देतो मित्रांनो। आता मी पण LICचं काम करतो, ते पण माझे मित्र LICचं काम करत होते। आज मला सांगा, त्यांना तर माहिती होतं का काय घडणार आहे ते। मग मला सांगा, मोठ्या गॅरंटी घेऊन
आपण जर जीवन जगलं तर फायदा होईल का नुकसान होईल. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, पूर्वी कसे होते लिमिटेड पिरियडचे प्लॅन होते मित्रांनो. आता LIC ऑफ इंडियाकडं लाईफ टाईम प्लॅन आहेत. कारण कुठल्या स्टेजला, कुठल्या वयाच्या स्टेजला, कधी सकाळ दुपार संध्याकाळ, कुठल्या वारी कुठल्या तारखेला आपल्याला संकट येईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी आता LIC ऑफ इंडियाने लाईफ टाईम पॉलिसी दिलेली आहे मित्रांनो. ते घ्या. पूर्वी कसं होतं 15 वर्षे, 20 वर्षे, 25, 30, 35, 40, 45 वर्षाचे पण मी प्लॅन दिलेले आहेत. कारण तेवढाच बेनिफिट मिळायचं. आता मला सांगा माणूस 45 वर्षे, 40 वर्षे, 30 वर्षच जगणार आहे का, आत मरणार आहे का माहीत नाही ना. मग आता त्याच्यासाठी लाईफ टाईम गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो. आणि हे गॅरंटेड प्लॅन लाईफ टाईम नुसते गॅरंटीच नाही मित्रांनो, इन्कम पण दिले लाईफ टाईम. आणि इन्कम पण नाही मित्रांनो, अजून एक पाऊल पुढे तुमचे पैसे वाढत असतात. तर मला सांगा हे जीवन तुम्हाला यशस्वी लढण्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी फार मोठं शस्त्र आहे मित्रांनो. हे घ्या, आजच्या आज घ्या. फोन करा मला. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. सांगायचं तात्पर्य म्हणजे घटना कधी घडतात. एक दिवस माणूस तर म्हातारा होणार आहे, डेथ होणार आहे, हे नक्की आहे. परंतु अशा आकस्मिक घटना कधी घडणार आहे ते कुणी सांगू शकत नाही. त्याच्यानंतरची परिस्थिती फार गंभीर असते. ते सावरण्यासाठी आपल्याला आपलं सरकार पण मदत करते, परंतु आपली इंडिव्हिज्युअल पण आपण प्लॅनिंग केलं पाहिजे मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये आता लाईफ टाईम कव्हरेज देणारा प्लॅन आहे. लाईफ टाईम इन्कम, लाईफ टाईम इन्क्रीज पैसे, आणि ते पण रिस्क कव्हरेज वाढतं. टर्म इन्शुरन्सला असं नाही होत. टर्म इन्शुरन्सला एकवर पॉलिसी घेतली तेवढीच राहते, आणि ती पण वेळेत नाही प्रीमियम भरलं तर ती बंद पडते. आणि चालू करण्यासाठी अनेक टेस्टेज करावे लागतात. कधी कधी वय वाढल्यानंतर ते पॉलिसी चालू पण होत नाहीत. असे कित्येक प्रकरण आहेत. प्रीमियम भरायला उशीर झाला दंड लागतो, आणि काही अजून उशीर झाल्यानंतर मेडिकल टेस्ट करावं लागतं. कधी कधी मेडिकलमध्ये पास होत नाहीत. मला सांगायचं आहे की लाईफ टाईम प्लॅन आहे मित्रांनो. रिस्क कधी क्रिएट होईल, धोका कधी निर्माण होईल कोणी सांगू शकत नाही. कालच्या उदाहरणावरून बघा, पुण्यातली व्यक्ती काश्मीरला पुलगामामध्ये फिरायला गेली आणि तिथं अंत झाला दुर्दैवी. म्हणजे माहिती होतं का तिथं मरण आहे आपलं. मला सांगा उद्या काय घडणार आहे माहिती आहे मला, हेच सांगायचे. आणि आपण एवढं बेसावध राहू नये हे मला म्हणायचे, बाकी काही नाही. प्लॅनिंग करा मित्रांनो. लाईफ टाईम इन्कम देणारा प्लॅन आहे. कुटुंबावर मोठी आर्थिक संकट येतं, मानसिक येतं. मानसिक संकट हे आपल्याला त्याच्यासाठी प्लॅनिंग करता येत नाही, परंतु आर्थिक नक्की करता येतं. जे करता येतं ते करावं. जसं एखादा ॲक्सिडेंट झालं त्याला ट्रीटमेंट द्यावी. काय झालं हे बघण्यापेक्षा त्याला वाचवणं गरजेचं आहे. तसंच असतं मित्रांनो. आज अशी वेळ आहे की आपल्याला संकट येणार आहे, ती दूर करण्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही केलं तर मग अजून प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर मित्रांनो, इन्कम कधी थांबेल सांगता येत नाही. म्हातारा तर होणार आहे. आपण जर पैसे ग्रो केले नाहीत, वाढवले नाहीत, तर आहे ते पण संपून जातील. बघा ना, असंच होतं ना. बरेच लोक काय करतात, टाळटाळ करतात. आमचा अनुभव सांगतो. मेडिक्लेम असो, LICची पॉलिसी असो मित्रांनो, हे आपणच आपल्यासाठी कटकारस्थान रचल्यासारखं आहे. ते फक्त वेळ आलेली नाही म्हणून आपल्याला. काही लोक तर प्रीमियम जातं आहे म्हणतात. आता प्रीमियम आपल्याच नावावर भरतो ना आपण, मग काय नुकसान आहे. प्रॉपर्टी जसं घर जागा घेतल्यावर आपण आपल्या नावावर करतो ना, तशीच ही प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला 40 लाखाच्या फ्लॅटला कर्ज काढून 40 लाख रुपये भरावं लागतात. बँकेकडनं आपण लोन काढतो तेव्हाच ती पण बँकेच्या नावावर असते प्रॉपर्टी, फ्लॅट. परंतु इथं नाही. पूर्ण पैसे भरलेले नसताना, जसं तुम्ही 10,000 भरले की आम्ही 30 लाख रुपयाचा बॉन्ड देतो. मॅजिकल पॉलिसी आहे मित्रांनो. आणि दरवर्षी 1 लाख रुपये बोनस देतो. आणि तुमचे 1 लाख रुपये, 1,20,000 असे 2,20,000 असं सतत जमत असतात. आणि 15 वर्षानंतर दरवर्षी तुम्हाला पैसे मिळतात. आणि 15 लाखाची FD 20 लाख रुपये होतात बोनस. आणि ती 20 लाख कंटिन्यू वाढत असतात. आणि दरवर्षी रिस्क कव्हरेज पण वाढतं. लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी म्हणतो आपण. पूर्वी होत्या 5 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षाच्या अशा पॉलिसी होत्या मनी बॅकच्या. 5-5 वर्षाला मिळतात. आता आयुष्यभर वर्षाला मिळतात. आणि ते पण भरलेले वाढतात. मित्रांनो, असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. हॉस्पिटलचं पण करणं गरजेचं आहे मित्रांनो. काय होतं, आपण नैसर्गिक आहोत. कुठलाही माणूस कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेला नाही. त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. परंतु त्याच्या एका साईडला जबाबदाऱ्या खूप वाढत आहेत. लग्न होतं, एक मुलं होतं, मोठं व्हायला लागतं, महागाईनं वाढते, अपेक्षा वाढतात, गरजा वाढतात. आणि दुसऱ्या साईडला गॅरंटी काहीच नाही. आता बरेच लोक काय करतात, ह्या गोष्टी न केल्यामुळे त्यांना प्रॉपर्टी विकून ते खर्च करावं लागतात. म्हणजे काय होतं, तुमचं संकट तुम्ही स्वतः वाढवताय. काही मेडिक्लेम पॉलिसी भरत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. त्यांना वाटतं आता पुढे पैसेच लागणार नाहीत. मित्रांनो, किती आपण चूक करतोय. त्याची सजा आपण एकट्याला नाही, आपल्या कुटुंबाला देतोय.
समाजाला देतो आहे, देशाला देतो आहे. कारण एखादी बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाले तर देशाचं नुकसान आहे, लक्षात घ्या. म्हणून तर सरकारनं 4 व्हीलरसाठी कंपल्सरी इन्शुरन्स केलेलं आहे. त्याचं कारण तेच असतं, कारण सरकार जी कायदे काढते ते लोकांच्या हितासाठी. परंतु बरेच जण काय करतात, टाळाटाळ. जसं आपल्यात एक लोकशाही आहे. अरे आम्ही तुम्हाला फक्त ह्याचं महत्त्व सांगू शकतो, घ्यायचं का नाही घ्यायचं तुमचा मुद्दा आहे. आता मेडिक्लेम पण माणसाचं कसं आहे बघा, दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे ना. म्हणजे जन्म झाल्यापासून मृत्यूकडे वाटचाल चालू आहे ना प्रत्येकाची. मग धोका वाढत चालल्यावर धोक्यासाठी प्लॅनिंग करायचं का नाही करायचं. काही लोक पॉलिसी काढलेले बंद करतात. म्हणजे आपण काय करतोय, आग लागल्यावर काय करायचं, पाणी टाकण्याऐवजी रॉकेल ओततोय असा अर्थ होतो. मग त्याच्यामध्ये सगळं उद्ध्वस्त होतं ना. आपण जसं आता आपण कमावलेल्या वस्तू आता असतात घरामध्ये निर्जीव, ते पण काय असतं घरात, टी व्ही असते, कपाट असतं, कपडे असतात, फॅन, फ्रीज, काय अनेक वस्तू असतात आपल्या घरामध्ये. त्याला आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो. सोसायट्यात आहेत ना मोठमोठे बघा, सोसायटीत कसं आहे, कॅबिन असते खाली याच्यापाशी, समजा खाली बिल्डिंगच्या खाली कॅबिन असते, तिथं त्याच्या परत गेटवर असतं. म्हणजे आपण लिफ्ट उतरतो तिथं पण वॉचमॅन असतात, गेटला असतात, दारावर दार असतात. एवढी सिक्युरिटी आपण करतो, आपण जी निर्जीव वस्तू आहेत ते कमवलेले त्याच्यासाठी. आणि आपण पैसे ज्यांनी कमवले त्याला सिक्युरिटी नाही. हे काय प्रकार आहे? हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे मित्र. आणि हे पैसे वाढतात. जसं तुम्ही 10,000 भरले की आम्ही 10,000 ठेवतो तुमच्या नावावर. पैसे इन्क्रीज होतात, पैसे सिक्युरिटी देतात, पैसे खर्चावर नियंत्रण आणतात, पैसे भविष्य बनवतात, LICच्या पॉलिसी. आणि तेच आपण प्लॅन घेत नाही. मग काय होतं, अशा गोष्टी न केल्यामुळेच आपलं नुकसान 100% होतं. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, 100% नुकसान ना. कारण आपण चांगली नाही गोष्ट केली तर वाईट घडत असते ना. त्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. म्हणून मित्रांनो, मेडिक्लेम पण करा, LICच्या मोठ्या पॉलिसी असू द्या. कमवायच्या पिरियडमध्ये दुर्दैवी काही होऊ नये, देव न करू अशा घटना घडू नये, पण घडतात. आपण काय करू शकतो, उद्या दिवस कसा निघणार आहे कोणाला माहीत नाही. नंतर सल्ला देणारे हजारो लोक भेटतील, परंतु अगोदर सल्ला देणारा आपल्याला भेटला पाहिजे. मित्रांनो, मृत्यू ही अशी एक सत्य घटना आहे आणि ती कधी होईल ही कुणीही सांगू शकत नाही. परंतु त्याच्यासाठी प्लॅनिंग नाही केलं तर आपल्या हातातनं जे करायचं ते केलं पाहिजे. नाही केलं तर आपल्या कुटुंबाचा आणि एखादा माणूस अपंग झाला तर त्याचं पण नुकसान होतं. पैसे कमवू शकत नाही, त्याला पैसे लागत असतात. हे नुकसानीचा करार आहे आणि फक्त प्रॉफिट लिहून दिला मित्रांनो. आणि 1 वर्षानंतर पैसे वापरतात, लाईफ टाईम पैसे मिळतात, लाईफ टाईम रिस्क कव्हरेज. 8% इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो. सेव्हिंग अकाउंटला कोण देतं का 8%? म्हणून हा प्लॅन बंद होणार आहे. कारण देणाऱ्या संस्थेला सुद्धा परवडणार नाही एवढं बेनिफिट द्यायचं. आयुष्यभर विमा द्यायचा, आयुष्यभर पैसे द्यायचे आणि भरलेले वाढवायचे आणि इन्क्रीज करायचे. नाही परवडणार कुठल्या संस्थेला, कारण 2 ते 3% व्याज आहे सेव्हिंग अकाउंटला. बँका लाँग टर्म गॅरंटी देत नाही. तुम्ही आज चौकशी करा, माझा अभ्यास सांगतो मी, गॅरंटेड सांगतो मित्रांनो. कुठल्याही बँका 20-25 वर्षाची FD देत नाहीत आणि आपण तिथे FD करतो. ते उलट म्हणतात की रिन्यू करा, कंटिन्यू. मित्रांनो, आपण 15, 20 आणि 25 वर्षाचे आपण ॲग्रीमेंट देतो. पैसे भरलेले नसताना 10,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो मित्रांनो. किती मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे, याचं महत्त्व कळत नाही बऱ्याच लोकांना. आणि ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणजे जे पैसे तुम्ही ठेवले नाही त्याची गॅरंटी आणि लाँग टर्म गॅरंटी. बँका लाँग टर्म गॅरंटी FDवर सुद्धा देत नाहीत मित्रांनो. नाहीच त्यांच्याकडे प्रॉडक्ट आता. कारण सारखं मार्केटमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतात ना, फ्लक्च्युएशन होतात. त्याच्यामुळे कुठलीही संस्था, कुठलीही बँक तुम्हाला 20-25 वर्षाची FD देतच नाही. उलट असं सांगतात, तेच पैसे परत फिरवा, वाढतील म्हणून सांगतात. कारण नसल्यानंतर काहीतरी वेगळं कारण देऊन आपल्याला सांगितलं जातं आणि ते आपल्याला पटतं मित्रांनो. कारण कसं आहे, निसर्गाचा नियम आहे, चुकीच्या गोष्टी लवकर पटतात 99% लोकांना. म्हणून तर प्रॉब्लेम आहेत 99% लोकांना. 1% लोकांना नाही पटत. ते अभ्यासू असतात, त्यांना हे खोट्या गोष्टी नाही पडत, म्हणून ते कधी पण प्लसमध्ये असतात आणि हे मायनसमध्ये असतात. जसं मुंबईला ज्वेलरीची टोरेस्ट होतं ज्वेलरीचं, ते तिथं नुकसान झालं. कुणाचं झालं? बऱ्याच बेसावर लोकच झालं ना. मग असंच होतं मित्रांनो. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आपण नेहमी बेसावत राहिला तर आपलं नक्की नुकसान होतं. तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपण चांगल्या गोष्टी ऐकतो आणि सोडून देतो. असंच घडतं ना. बऱ्याच वेळेस आपण चांगल्या गोष्टी ऐकतो आणि सोडून देतो आणि त्याच्यामुळं काय होतं, चांगल्या आपला फायदा होत नाही मित्रांनो. आणि ते आपला प्रॉफिट व्हावं सतत म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे, घ्या आणि मेडिक्लेमची पण करा. आणि बरेच लोक काय करतात माहिती आहे मित्रांनो, कसं असतं, वय वाढलं की तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही, मेडिकल टेस्टेज लागतात, अनेक गोष्टी आहेत. आणि काही लोक पॉलिसी आहेत ते तोडतात. आता कसं त्यांना समजावायचं हा प्रश्न फार मोठा आहे.
कारण आपण चांगलं सांगू शकतो, त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे. म्हणून तो सरकारनं 4 व्हीलरसाठी कायदा काढला आहे. इन्शुरन्स नसेल 4 व्हीलरचा तर त्याच्यावर केस होते, गुन्हा दाखल होतो. तसंच आता काही दिवसांना सरकारला करावं लागेल माणसासाठी सुद्धा, पर्याय नाही ना. आता एवढं समजून सांगून आम्ही ऐकत नाहीत. आता काही लोक वय वाढेल तसं पॉलिसी बंद करून टाकतात. माझ्याकडे सुद्धा अशी कित्येक उदाहरणं घडले. ते लोक आज नाहीत पृथ्वीवर. त्यांनी मला सांगा काय अशा होत्या पॉलिसी आमची की लाईफ टाईम कव्हर देणार, त्यासुद्धा पॉलिसी तोडून टाकल्यात. प्रीमियम भरायचं नव्हता, काहीच नव्हतं, पॉलिसी चालूच होती. म्हणजे आपण विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतो ना, असे आता लोकांना, आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा, आता लोकांना चुकीच्या गोष्टी आवडतात आणि सांभाळल्या जातात. म्हणून प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. आता जसं लोकसंख्या भयंकर वाढवली आपली, सरकारनं बरेच प्रबोधन केलं. राशन कार्डवर सुद्धा जुने आम्ही पाहत होतो, त्याच्यावर 2च मुलं ठेवा, 1च ठेवा असं होतं. काही दिवस मध्यंतरी पैसे पण दिले सरकारनं, 1 आपत्ती 2 आपत्ती. आता सरकार पैसे देत नाही, कारण आता लोकांना कळायला लागलं की जास्त आपत्ती आपण सांभाळू शकत नाही आणि प्रॉब्लेम आहेत. म्हणून आता कमीवर आली लोकसंख्या. आता 2-3 आपत्तीच्यावर आपत्ती नाहीत. पूर्वी 1-1 डझन राहायची, 1.5 डझन, 15, 16, 18 अशी मुलं राहायची. आता एक परिस्थिती अशी निर्माण झाली की रूमच भाड्याने मिळू शकत नाही किंवा सांभाळू शकत नाही, म्हणून लोकांनी थोडा कमी केलेला आहे स्पीड. मित्रांनो, लोकसंख्या वाढल्यावर अनेक दुष्परिणाम होतात. राहायची समस्या, खायची समस्या, नोकऱ्या नाहीत, इन्कम नाही, कॉम्पिटिशन, माणुसकी कमी होते. एकमेक जीवन जगणं म्हणजे एक प्रकारचं सजाच असं वाटते, अपराधासारखं, गुन्हेगारासारखं जगावं लागतं. कारण अनेक प्रश्न असतात आणि उत्तर दुसऱ्या साईडला काही नसतं. तसं आपण आता जीवनामध्ये आपल्या फॅमिलीच्या जबाबदारी असतात. मुलांचे शिक्षण, लग्न, म्हातारपण, घर जागा घेणे, ह्या मोठ्या गरजा आहेत. त्याच्यासाठी जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल, हे प्रॉब्लेम तसेच राहतील आणि पिढ्यानपिढ्याही सुटत नाहीत. म्हणून तर लोकांना प्रॉब्लेम आहेत पैशाची. आणि आपण पैसे उद्या कमवणार आहे का माहीत नाही, हे असं घडत असतं ना. त्यासाठी मनी ॲग्रीमेंट, जसं 10,000 भरले की 30 लाख रुपये आपण लिहितो LIC ऑफ इंडियामध्ये, आणि लाईफ टाईम पैसे द्यायचा प्लॅन आहे. मित्रांनो, हा घ्या, लवकरात लवकर मेडिक्लेम पॉलिसी करा. आहे त्या पॉलिसी सतत चांगल्या वेळेत भरा. आता काही लोक वेळेत पैसे भरत नाहीत, त्यांना पॉलिसी असून पण फायदा होत नाही. सगळे कामं करतात, उरले तर इन्शुरन्सला शेवटच्या स्टेजला ठेवतात, म्हणूनच घात होतो. मित्रांनो, ॲट फर्स्ट इन्शुरन्सचा प्रीमियम भरला पाहिजे, पॉलिसी नवीन वाढवल्या पाहिजेत, कारण काही वयानंतर तुम्हाला पॉलिसी मिळत नाहीत. आता मी एवढा व्हिडिओ LIC ऑफ इंडियामध्ये 25 वर्ष झालं काम करतो, मला पॉलिसी मिळत नाही, परंतु तरी पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, कारण मला वाटतं की तुमचा फायदा व्हावा. मी स्वतः पॉलिसी घेऊ शकत नाही, माझं वय 56 आहे. 50 नंतरच प्लॅन नाहीत, काही प्लॅन 55 नंतर नाहीत, 55 लास्ट आहे, माझं 56 वय. मित्रांनो, मला एक सांगायची की शेवटी बघा, चांगल्या विचारातनं कोणाचं तर भलं होतं, ऐकू किंवा नाही ऐकू. काही लोक ऐकतील, काही नाही ऐकतील, आणि जे ऐकतील त्यांना आम्ही पेपरवर लिहून देतो सगळं काही. म्हणून आपल्याला जर रायटिंग ॲग्रीमेंट पाहिजे असेल इन्कमची आणि नुकसान भरून काढण्यासाठी, तर आपण LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेमची स्टार हेल्थची घ्या. दोन्ही गरजेचे आहे मित्रांनो, कारण नुकसान कधी होईल सांगता येत नाही, इन्कम कधी बंद होईल माहिती नाही. जसं आज संतोष जगदाळेचं झालं, इन्कम स्टॉप झालं मित्रांनो. आज त्या कुटुंबाला आता तो पुढे कमवणार होता पैसे, त्याची गॅरंटी म्हणजेच इन्शुरन्स. असं कुणाला माहीत नाही. जो दुसऱ्याला पॉलिसी विकणारा माणूस, आमचाच मित्र, सहकारी, म्हणजे कसं असतं बघा, आपल्यालाच माहीत नाही आपलं उद्या काय होणार आहे ते. म्हणून पैशाची गॅरंटी घ्या, इन्कम होतं, पैसे वाढतात. आपली पैसे वाढवणं गरजेचं. शेतकरी जमिनीमध्ये धान्य का टाकतो? वाढवण्यासाठी. आपण काम का करतो? नोकरी, व्यवसाय, पैसे वाढवण्यासाठीच ना. आणि कमवल्यावर आपण खर्च करतो ना, कमी पडले तर कर्ज काढतो. तर कर्जाची गॅरंटी आणि पुढे पैसे कमवणाऱ्याची गॅरंटी LIC ऑफ इंडिया देते, आणि ते पण फ्री ऑफ चार्ज. जसं घराला आपण दारावर दार लावतो, कपाट लावतो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, ह्यांचा पगार द्यावा लागतं का नाही आपण सिक्युरिटीचा? ते पैसे खर्च केल्या रिटर्न मिळतात का? LICत प्रीमियम भरल्या रिटर्न मिळतो आणि वाढवून मिळतो, म्हणजे सिक्युरिटी फ्री फुकट झाली ना. ते आपण घेत नाही. आणि मेडिक्लेमचं पण तसंच आहे, हॉस्पिटलचं. बऱ्याच लोकांना काय होतं, पॉलिसी वाढवून पण मिळत नाही वय वाढल्यानंतर, किंवा मोठा आजार, ॲक्सिडेंट, ऑपरेशन. कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 धोके असतात: डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज. अपंगत्व, अपघात आणि मृत्यू. कधी होईल सांगता येत नाही कोणाच्या आयुष्यात कधी. जसं आता संतोष जगदाळेंना मृत्यू आला, तसं माहिती नाही ना. मग हे अगोदर करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण वेळ निघून गेल्यावर तर सगळे सल्ला देणारे असतात, त्याच्या वेळेच्या अगोदर आम्ही देतो आहे. मेडिक्लेम पॉलिसी करा मोठी, LICची पॉलिसी घ्या. ही कधीही घेता येत नाही मित्रांनो. प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला हे अजिबात घेता येत नाही, त्यासाठी अगोदर करावं लागतं. जसं हॉस्पिटलला आजारी झाल्यावर ट्रीटमेंट घ्यावं लागते आणि इन्शुरन्स अगोदर घ्यावं लागतो.
गरज नसताना. आणि गरज नसताना घ्यावं लागते म्हणूनच लोक बरेच जण घेत नाहीत, कारण गरज आलेली नाही ना. आणि गरज तुम्हाला पडल्यानंतर घेता येत नाही. म्हणजे पुढे आपण बरेच लोक म्हणतात ना 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर पॉलिसी काढू. ही चूक आहे, कारण माहिती नाही. आम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, कंपनी पण देईल का नाही माहीत नाही. त्यासाठी लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मला एकच सांगायचे आहे की उद्या काय घडणार आहे कुणाला माहीत नाही. त्यासाठी मोठी गॅरंटी घेऊन जीवन जगा, म्हणजे फायदाच होईल, नुकसान काही होत नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीतनं नक्की फायदा होतो, हे पेपरवर लिहू नये. म्हणून मेडिक्लेम पण स्ट्रॉंग पाहिजे आणि LICची पण पॉलिसी स्ट्रॉंग पाहिजे. ओके, थँक्यू.